मित्रांनो, तर मुंबई पोलीस भरती, तर मुंबई पोलीसचा जो कट ऑफ आहे मित्रांनो, याच्यावर कोणत्या मुलांना फायदा होणार आहे आणि कोणत्या मुलांचा इथं नुकसान आहे. तर बघा मित्रांनो, मुंबई लोहमार्गाला सुद्धा आपण इथं एक व्हिडिओ बनवला होता. तर मुंबई लोहमार्गामध्ये फायदा झालेला कशामुळे, कट ऑफ अत्यंत कमी गेलेला आहे आणि कशामुळे फायदा झालेला आहे, तर ते व्हिडिओमध्ये बघूया. तर बघा, मुंबई लोहमार्गाच्या मुलांनी काय केलं माहिती आहे का, ज्या मुलांना चांगले ग्राउंडमध्ये मार्क आहे आणि लेखीला सुद्धा त्यांनी 80+ मार्क आहे कॅटेगरीमधील, तर त्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि अत्यंत कमी मार्कांवरती सिलेक्शन झालेलं आहे. SC आणि ST कॅटेगरीचं तर अत्यंत कमी मार्कावरती इथं सिलेक्शन झालेलं आहे मुंबई लोहमार्गाला. तर मुंबई शहरला कसं, कोणत्या प्रकारे, कोणत्या कास्टला किती मार्कनुसार मेरिट लागेल, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, मुंबईचं जे ग्राउंडचा कट ऑफ आहे तो पण जास्त गेलेला आहे, त्यामुळे कट ऑफ हा फायनल कट ऑफ हा कमीच लागणार आहे मित्रांनो. म्हणजे फायनल कट ऑफवर जे मुलं आहे सध्या, जे 34, 36, 37, 35च्या दरम्यानचे जे मुलं होते लेखीसाठी अत्यंत चांगल्या क्वालिटीचे, तर ते मुलं ह्या इथं लेखीला पात्र झालेले नाही मित्रांनो. तर त्यामुळे हा जो फायनल कट ऑफ आहे हा कमीच लागणार आहे मित्रांनो. कारण इथं जे जास्त मार्क घेणारे मुलं आहे ग्राउंडमध्ये, त्यांचा इथं फायदा होणार आहे. जर जे मुलं इथं ग्राउंडमध्ये जे जास्त मार्क घेऊन ओपनसाठी क्वालिफाय झालेलं आहे, तर त्यांचा इथं 100% फायदा होणार आहे मित्रांनो. जवळपास 45 + 80 जरी त्यांची टोटल असली कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची, तरी त्यांचं इथं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. तर बघा, कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो. तर बघा, मुंबईच्या ज्या जागा आहे इथं ओपनचा जो कट ऑफ जाईल मित्रांनो आपल्या अंदाजानुसार, तर ओपनचा जो कट ऑफ जाईल तो जाईल मित्रांनो मुलांचा 132 मार्कांवरती आणि मुलींचा बघा किती मार्कांवरती, तर 122 मार्कांवरती मुलींचा इथं कट ऑफ जाईल अंदाजानुसार. आणि याच्यानंतरची कॅटेगरी आहे EWS. तर EWSच्या मुलांचा तर इथं सांगूच नका. EWSच्या मुलांचा इथं 120 जरी टोटल असली, तर 120 वर इथं सिलेक्शन होईल मित्रांनो मुंबई शहरला. आणि मुलींचं जर पाहिलं तर 112 मार्कावरती इथं सिलेक्शन होईल EWS कॅटेगरीमध्ये. याच्यानंतरची कॅटेगरी आपली SCBC. तर SCBCचं बघा, SCBCचा जो कट ऑफ आहे मुलांचा तो जाईल इथं 128 मार्कांवरती आणि मुलींचा जो आहे तो 118 ते 116, 17, 118 या तीनपैकी लागू शकतो SCBC कॅटेगरीमधला. तर बघा, OBC कॅटेगरी आहे. तर OBC कॅटेगरीच्या मुलांचा जो कट ऑफ जाईल ते 126 मार्कांवरती कट ऑफ जाईल मुंबईला आणि मुलींचा जो कट ऑफ जाईल OBCचा तो 115 मार्कांवरती जाईल. 1-2 मार्क कमी होऊ शकतात, पण जास्त नाही होऊ शकत मुलींमध्ये. तर बघा, SBC कॅटेगरी आहे. याच्यानंतरची SBC कॅटेगरीचा जो मुलांचा कट ऑफ आहे तो लागेल 122 मार्कांवरती आणि मुलींचा कट ऑफ लागेल तर 112 मार्कांवरती SBC कॅटेगरीमध्ये. तर बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली, याच्यानंतरची कॅटेगरी आहे NTD. तर NTDचा बघा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो. तर NTDचा जो कट ऑफ आहे, NTDच्या मुलांचा कट ऑफ लागणार आहे 127 मार्कांवरती आणि मुलींचा लागणार आहे 116 मार्कांवरती NTDमध्ये. तर बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली NTC. तर NTCचा जो कट ऑफ आहे तर NTCचा कट ऑफ लागणार आहे इथं 126 मुलांचा आणि मुलींचा लागणार आहे 114 मार्कांवरती. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा, याच्यानंतरची कॅटेगरी आहे आपली NTB. तर NTBचा जो कट ऑफ लागणार आहे इथं, NTBचा लागणार आहे 126 मुलांचा आणि मुलींचा लागणार आहे 116 मार्कांवरती NTB कॅटेगरीमध्ये. आता याच्यानंतरची कॅटेगरी आपली विजयचा कट ऑफ जो आहे, तर बघा, विजयच्या इथं जागा आहे जवळपास इथं 33 जागा आहे विजयच्या आणि मुलींच्या 32 जागा आहे. तर या विजयच्या 33 जागांसाठी कट ऑफ लागेल इथं विजयचा 125 आणि मुलींचा लागेल इथं, हा मुलांचा झाला 125 आणि मुलींचा लागेल इथं 116 मार्कांवरती विजय कॅटेगरीमध्ये. तर बघा मित्रांनो, इथं ज्या मुलांना जवळपास समजा कॅटेगरीतील विद्यार्थी 45 + 80, 82, 83, 84, 85 या दरम्यान जरी लेखीमध्ये मार्क असले, म्हणजे 45 ग्राउंडमधील 80, 81, 82, 83, तरी त्यांचं इथं सिलेक्शन होणार आहे मुंबई शहरला. तर मुंबई शहरचा कट ऑफ सुद्धा अत्यंत कमीच लागेल मित्रांनो, जास्त लागू शकत नाही. कारण इथं बघा, जे ग्राउंडचा कट ऑफ जो आहे तो हाय लागलेला आहे, त्यामुळे हा कट ऑफ इथं कमी लागेल मित्रांनो. तर याच्यानंतरची कॅटेगरी आपली ST. तर बघा, STचा जो कट ऑफ आहे, ST मुलांचा कट ऑफ बघा, ST मुलांचा कट ऑफ बघा. तर ST मुलांचा इथं कट ऑफ लागेल 116 मार्कावरती मुलांचा, 116 मार्कांवरती मुलांचा लागेल आणि मुलींचा विचार केला तर जवळपास हा 110च्या खाली म्हणजे 108 मार्कांवरती येऊ शकतो मुलींचा ST कॅटेगरीमध्ये. आता याच्यानंतर जी राहिलेली कॅटेगरी आहे आपली SC. तर बघा, SCचे जे विद्यार्थी आहे इथं त्यांना जास्त काही ताण नाही, माहिती आहे का. म्हणजे 40 + 40चं ग्राउंड आणि 81चा जरी पेपर असला म्हणजे SC कॅटेगरीमध्ये, तर 121 जरी टोटल झाली 120+, तर इथं 100% चान्सेस आहे SC विद्यार्थ्यांसाठी आणि मुलींचा आहे 113 मार्कांवरती कट ऑफ जाईल SC कॅटेगरीमध्ये. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. त्या अगोदर बघा आपली, धन्यवाद मित्रांनो.